नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती शिपाई पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि तुम्ही अर्ज देखील भरला असेलच. आता सध्याची जी परीक्षा आहे ती IBPS घेत आहे. पण यापूर्वी या विभागाचा पेपर झालेला आहे शिपाई पदासाठीचा 2014 मध्ये ही भरती आली होती आणि त्याच संदर्भात आपण जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या अभ्यास मात्र आपल्याला IBPS पद्धतीनेच करायचा आहे, कारण की सध्याची परीक्षा IBPS घेत आहे. फक्त एक अंदाज घेण्यासाठी किंवा कल्पना घेण्यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिका किंवा मागील प्रश्न पाहत आहोत आणि हे सर्व प्रश्न आपण ब्लॉगच्या माध्यमातून मिळवलेले आहे. सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर तुम्हाला सर्व PDFs, अभ्यास साहित्य किंवा ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येतात आणि नवीन जाहिराती येतात त्याची माहिती मिळणार आहे. प्रत्येक अपडेटवर आपण या ठिकाणी व्हिडिओ तयार करू शकत नाही. त्यामुळे ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स असतात त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील. ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही टेलिग्रामला जॉइन होऊ शकता. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण एक-एक करून प्रश्न पाहणार आहोत आणि त्यासोबतच त्यांचे पर्याय देखील. पहिलाच प्रश्न आहे, की उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? इथे त्यांनी ऑप्शन जे आहे ते 4 दिलेले होते. पाण्याची वाफ, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड किंवा ऑक्सिजन. तर याचं उत्तर दिलेलं होतं हायड्रोजन बी. आता कसं आहे, ही परीक्षा झाली होती 2014 मध्ये, म्हणजे बराच कालावधी या ठिकाणी गेलेला आहे. सुरुवातीला हायड्रोजनचा वापर केला जात होता, पण हायड्रोजन जो आहे तो हवेपेक्षा हलक्या वजनाचा वायू आहे आणि त्यासोबतच हा अत्यंत ज्वलनशील आहे. म्हणजे हा पेट धरू शकतो. त्यामुळेच सध्या जे आहे ते हायड्रोजन वापरले जात नाही. सध्या हेलियम वापरले जाते. सध्या काय वापरले जाते? हेलियम वापरले जाते फुग्यामध्ये. अगोदर हायड्रोजन वापरला जायचा, पण तो फ्लेमेबल असल्या कारणाने या ठिकाणी सध्या आता हेलियम वापरले जाते. पण ही प्रश्नपत्रिका जुनी आहे, म्हणूनच इथे आपल्याला उत्तराची कल्पना करायची नाहीये. त्यासोबतच पर्याय देखील जास्त महत्त्वाचे ठरत नाही. सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रश्न, की प्रश्न कसे आले होते. एक आपल्याला फक्त प्रश्नाचा पॅटर्न पाहायचा आहे आणि टॉपिक पाहायचे आहे, की कोणकोणत्या टॉपिकवर त्यांनी जो आहे तो हात घातलेला होता. तर इथे पहा प्रश्न जास्त उत्तर जे आहेत, कारण की रिलेटेबल होणार नाही. बराच कालावधी गेलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणूनच प्रश्नामध्ये आपल्याला बदल दिसू शकतो. नंतर पहा पुढील प्रश्न आहे. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे? आता हा IMP प्रश्न आहे. सध्याचा म्हणजे नेमका हाच प्रश्न IMP आहे असं नाही. यामधील आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. कोणता टॉपिक आहे हा? लेखक व त्याची टोपण नावे. तर लेखक व साहित्य, त्यासोबतच कवी किंवा लेखक त्यांची टोपण नावे, हा IMP टॉपिक आहे. 100% तुमच्या परीक्षेत विचारला जातो म्हणजे जातो. जेव्हापासून TCS IBPS परीक्षा कंडक्ट करत आहे तेव्हा तर हा हमखास 1 किंवा 2, कधी-कधी साहित्य जर तुम्ही पकडलं म्हणजे 1 टोपण नाव आणि 2 साहित्य, असे 3-3 प्रश्न या टॉपिकवर आलेले आपल्याला दिसतात. 3 प्रश्न येणं म्हणजे किती मार्क? तर तुमचे 6 मार्क कव्हर होऊ शकतात. किती मार्क? 6 मार्क, आणि 6 मार्काचं वेटेज खूप आहे. तर यामध्ये हा जो टॉपिक आहे तो तुम्ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तो परीक्षेला येऊ किंवा नाही येऊ, हा टॉपिक तुमचा क्लिअर असायला हवा. काय करायचं आहे? एक लेखक, दुसरं त्यांची टोपण नावे, कवी त्यांची टोपण नावे, आणि त्यासोबतच जे काही लेखकांचं साहित्य आहे किंवा संतांचं साहित्य आहे ते या ठिकाणी IMP ठरतं. मराठी व्याकरणामध्ये 100% येणारा टॉपिक म्हणजे हा लेखक व त्याची टोपण नावे आणि त्यासोबतच त्यांचं साहित्य. इथे पहा, इथे जर आपण उत्तर पाहिलं केशव कुमारचं, तर त्यांचं नाव होतं प्रल्हाद केशव अत्रे. यांना केशव कुमार असे म्हणत होते. नंतर पहा, आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा कोण? तर तो आहे ऑप्शन सी यांनी दिलेला आहे, युगपुरुष. हे जे आपण अँसर बघत आहोत ते त्या जुन्या अँसर कीनुसार आहेत. त्यांनी जे सांगितलेले उत्तर आहे तीच आपण इथे पाहतोय. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. सुनामी म्हणजे काय? अगोदर असे प्रश्न यायचे, पण आता मात्र असे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेत दिसत नाही. या प्रश्नाच्या पलीकडे ज्या कंडक्ट करणाऱ्या कंपन्या आहेत त्या गेलेल्या आहेत. आता स्टॅटिक बेसिसवर जो काही डाटा आहे त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिसतात. नंतर पहा, आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे रिकामी जागा वर्षीपासून सुरू झालेला आहे. तर 1950 पासून सुरू झालेला होता. तशी 1949 मध्येच आपण संविधान जे आहे ते अंगीकृत केलं होतं. पण मात्र 1950 पासून जो आहे तो राज्यकारभार सुरू झाला. अगोदर काही कलमे लागू करण्यात आली होती. काही जो पार्ट आहे संविधानाचा तो त्याच दिवशी लागू करण्यात आलेला होता, 26 नोव्हेंबर 49 मध्ये. पण जी संपूर्ण संविधान आहे किंवा संपूर्ण संविधान जे लागू करण्यात आलं ते करण्यात आलेलं होतं आपलं 26 जानेवारी 50 पासून. नंतर पहा, पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात असे म्हटले जाते? तर इथे पर्याय जो आहे तुमचा तो डी योग्य उत्तर आहे. हा प्रश्न पुन्हा येईल की नाही याची शाश्वती नाही, कारण की अत्यंत सोपा प्रश्न आहे. त्यानंतर विजेंच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना काय म्हणतात? तर अशा घरांना पर्यावरण स्नेही घरे असे आपण म्हणतो. नंतर पुढील, पारशी लोकांचे नववर्ष म्हणजे काय? असा देखील प्रश्न होता. इथे याचं उत्तर बी त्यांनी दिलेलं आहे, पतिती. पण पतिती आणि पारशी लोकांचा जो काही सण असतो त्यामध्ये एका दिवसाचा डिफरन्स आपल्याला आढळतो, पण तरी देखील या ठिकाणी पतिती हे उत्तर आपण देऊ शकतो. नंतर पहा, शार्दूल या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द? हा सुद्धा IMP टॉपिक आहे. IMP टॉपिक म्हणजे काय? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द,
हमखास येणार आहे म्हणजे येणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार हे जे आहेत याला आपण एक व्होकॅब असं म्हणू शकतो. तर त्यामधील टॉपिकमधील प्रश्न 100% परीक्षेत विचारले जातात. आता नेमकं कोणता विचारला जाईल? कारण की हा व्हास्ट पार्ट आहे. हा काही छोटा-मोठा पार्ट नाही आहे. जवळपास तुमचं जेवढं वाचन जास्त असेल, तेवढा तुम्हाला समानार्थी शब्द कळतील आणि तेवढे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द वगैरे किंवा वाक्प्रचार, म्हणी यांची कल्पना तुम्हाला केव्हा येईल? जेव्हा तुमचं वाचन हे जास्त असेल तेव्हा. नंतर पहा, उत्तर आपण यासाठी दिलंय, की ही जेव्हा पी-डी-एफ तुमच्याकडे येईल, तेव्हा तुम्ही प्रश्न आणि उत्तर आपण यामधून कट केले असते. पण ऑप्शनचा पर्याय जो त्यांनी दिलेला आहे, तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल, की त्यावेळेस त्यांनी कोणतं उत्तर दिलं होतं. नंतर पहा, बाबांनी संकेतला विचारले, "तू फिरायला येतोस का?" या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर सर्वनाम आपल्याला माहीतच आहे, की सर्वनामे जी आहेत, तो टॉपिकसुद्धा करणं गरजेचं आहे. गेल्या काही काळामध्ये टीचर्सने प्रश्न विचारले नव्हते, पण आता पुन्हा सुरुवात झालेली आपल्याला दिसते. शब्दांच्या जातीवर टीचर्स प्रश्न विचारत नव्हती, पण आता मात्र काही विशेषण असो किंवा काही क्रियापद असो, यावर प्रश्न येत आहेत. म्हणून शब्दांच्या जाती ज्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराव्या. नंतर पहा, वाचतो मी पुस्तक कधीतरी या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर जो शब्द क्रिया दर्शवतो त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. सामान्यतः व्याख्या आहे त्याची. नंतर बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती या वाक्यातील विशेषण ओळखा. नंतर पहा, ग्रास या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. नंतर पुढील प्रश्न आहे, की पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात? बेसिक प्रश्न आहे. तुम्हाला 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये हा मिळून जाईल. नंतर पाण्याचा उत्कलनांक किती डिग्री सेल्सिअस आहे? अगोदर येत होतं 100 डिग्री सेल्सिअस, पण आता मात्र कधी-कधी फॅरनहाईटमध्ये सुद्धा विचारलं जातं. नंतर माळशेज घाट कोणत्या तालुक्यात आहे? इथे आता थोडासा डीप प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, जिल्हा न विचारता तालुका विचारलेला आपल्याला दिसतो. नंतर पहा, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द दाणे, बोलणे, चालणे, खाणे. तर इथे सिंपल लॉजिक आहे. बोलणे, चालणे, खाणे हे जे आहेत ह्या सर्व क्रिया आहेत. मात्र दाणे इथे गटात न बसणारा शब्द आहे. नंतर पहा, हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे. या वाक्यातील नाम आपल्याला ओळखायचं आहे. नंतर 4, 8, 3, 7 आता जे काही प्रश्न आहेत ते मॅथ आणि रिझनिंगचे आहेत. रिझनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर अंकमालिका, अक्षरमालिका अशा पद्धतीची रिझनिंग आहे किंवा अंकांची जुळवाजुळव, त्यानंतर अंकगणित आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता, पण यांची लेवल जी आहे ती एवढी हार्ड नाही. काही प्रश्न आहेत टफ लेवलचे, पण जो आपल्याला रिझनिंगचा किंवा मॅथचा पॅटर्न आहे तो IBPSचाच फॉलो करायचा आहे. हा पूर्वीचा झालेला पेपर आहे. फक्त एक आपल्याला कल्पना म्हणून किंवा कसा पेपर होता ही आपली उत्सुकता म्हणून इथे आपण तो बघतोय. तुम्हाला जो तयारी करायची आहे ती IBPS पॅटर्नने. IBPS एका पझलवर 5-5 प्रश्न विचारते. म्हणजे एकच पझल येते आणि तिथे 5 मार्कांसाठी एक पझल. जर 2 पझल IBPSने विचारल्या तर 10 मार्क तुमचे पझलमध्येच कव्हर होऊन जातात. त्यानंतर अंकमालिका किंवा अक्षरमालिका जर असेल तर 4 ते 5 मार्क तिथं कव्हर होऊन जातात. आणि नंतर जर पाहिले तर गणिताचे काही टॉपिक म्हणजे रिझनिंगचं म्हटलं आणखी एक टॉपिक तर ब्लड रिलेशन हा IBPSद्वारे विचारला जातो. ब्लड रिलेशन झालं, पझल झालं. मग पझलचे सर्व टाईप्स आले. पझल कोणत्याही टाईपची येऊ शकते. उंचीनुसार क्रम लावा किंवा वार किंवा जे आपलं प्रोफेशन असतं त्याच्यावर आधारित येऊ शकतात. तर अशा पद्धतीचे पझल त्या ठिकाणी विचारले जातात. दुसरं म्हणजे ब्लड रिलेशन विचारलं जातं. असे 2 ते 3 टॉपिक आहे रिझनिंगचे जे विचारले जातात. तिथेच ते 10-15 मार्कांपर्यंतचं ते विचारून घेतात आणि त्यानंतर जे उरतं तो पोर्शन उरतो आपला अंकगणिताचा. अंकगणितामध्ये सरळ व्याज असो, चक्रवाढ व्याज असो, नफा-तोटा असो, ॲव्हरेज असो, अशा पद्धतीचे प्रश्न. त्यानंतर टाईम अँड वर्कसुद्धा ते विचारत आहेत आणि रेल्वेवर आधारित प्रश्न देखील IBPS आता सध्या विचारत दिसते आपल्याला. तर पहा, इथे हा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की यापैकी प्रत्येक अंक एकदा घेऊन तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती, लहानात लहान संख्या कोणती, पूर्वी यायचे, आता मात्र असे प्रश्न येत नाही. नंतर पहा, हा रेल्वेचा प्रश्न आहे, की 126 किमी अंतर जाण्यासाठी एक बसला 210 मिनिटे लागतात. वेग कायम ठेवल्यास 168 किमी अंतर जाण्यास किती वेळ लागेल? म्हणजे इथे तुम्हाला पहिले रेल्वेचा वेग काढायचा आहे. अगोदर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे अंतर, जे अंतर तुम्हाला वर लिहायचं आहे आणि जो 220 मिनिट दिले त्याला तुम्ही तासामध्ये कन्व्हर्ट करू शकता किंवा तास त्याची लिहू शकता आणि नंतर आपल्याला काढायचा आहे वेग आणि वेग जे आहे वेग आणि इथे अंतर दिलेलं आहे त्याच वेगाने आपल्याला 168 किलोमीटर अंतर गाठायचं आहे. नंतर पहा, एका नळातून दर सेकंदाला 25 मिली पाणी वाहून जात असेल तर 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून जाऊ शकते? खालील कोणत्या संख्येला 3, 5 व 7 सर्वांनी निषेध भाग जातो? कसोट्या ज्या आहेत ते कसोट्यावर आधारित प्रश्न यायचे. त्यानंतर पहा, एका रस्त्याच्या दोन्ही बाजूने परस्परांना 12 मीटर अंतरावर 101 झाडे लावली तर रस्त्यांची लांबी किती? नंतर 3 क्रमांक समसंख्यांची बेरीज 612 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता काही जण म्हणत असतील, की असे प्रश्न का? तर पहा मित्रांनो, इथे तुमचा बेस काय आहे प्रश्नांचा? 10वी. म्हणजे 10वी दर्जाचे प्रश्न विचारायचे आहे. त्यामुळे जे काही मोठे-मोठे एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला विचारले जात नाही. जे बेसिक आहेत आणि जे लेंदी मॅथ आहे, जर तुमचा पेपर हा थोडासा कठीण स्वरूपाचा करायचा असेल, तर त्या ठिकाणी लेव्हल न वाढवता लेव्हल तीच ठेवला जाते. म्हणजे प्रश्नाचा जो दर्जा असतो तो 10वीच्या आतलाच असतो. पण मात्र जी लेंथ असते प्रश्नाची किंवा जे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं त्याची लेंथ वाढवल्या जाते. त्यामुळेच हे प्रश्न आपल्याला टाईम कमी पडतो आणि टाईम कमी पडला की तिथे आपले मार्क्स हे जाऊ शकतात.
तर प्रश्न पहा, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. तर अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्न आले होते आणि जे ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आले, ते सर्व घेण्याचा प्रयत्न केला. प्रश्न तुम्हाला कसे वाटले? यानंतर तुमचे काही आणखी प्रश्न असतील, परीक्षेसंदर्भात काही अडचणी असतील, तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. जे काही IBPS पॅटर्नचे सराव प्रश्न आहेत, तेही आपण घेऊया, पण त्यासाठी तुमची डिमांड असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? IBPS पॅटर्नने प्रश्न घ्यायचे, त्याचा सराव करायचा. तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही कंटिन्यू ठेवा. जे काही तुमचे कॉमन टॉपिक आहेत यापूर्वी IBPSने विचारलेले ते तुम्ही कराच, पण इतरही टॉपिक करणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न जाणार नाही. पेपरचा पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर 5 ऑप्शन तुम्हाला असणार आहेत IBPS पॅटर्ननुसार. निगेटिव्ह मार्किंग सध्या नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, की लागू होणार नाही. आणि प्रश्न जे आहेत ते 25-25, 25-25 मध्ये डिव्हायडेशन आहे. प्रत्येक सेक्शनला 30 मिनिटाचा कालावधी आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. 5 ऑप्शन असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता असा तुमचा पॅटर्न असेल.